3 मार्चला राज्यभरात रास्ता रोको करणार। आजपासून 3 मार्चच्या रास्ता रोकोची तयारी करा, मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन। सर्व जिल्ह्यात 3 मार्चला दुपारी 12:30 ते 1 दरम्यान रास्ता रोको केलं जाणार, त्यामुळे 3 मार्चला दुपारी होणारे लग्न सोहळे संध्याकाळी करा, मनोज जरांगे यांचं आवाहन। वारसकर त्यांच्या गावातल्या महिलांवर अत्याचार करतात असा त्यांच्यावर आरोप आहे, जरांगेंचं गंभीर वक्तव्य। आंदोलनात वृद्धांच्या जीवाला काही झालं तर त्याला जरांगे कारणीभूत असतील, छगन भुजबळांची जरांगेंवर टीका। ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांचा मनोज जरांगेंना पाठिंबा। भुजबळांना खुश करण्यासाठी मराठ्यांना सरकारने आरक्षण दिलं, मात्र हे आरक्षण टिकणार नाही, ओबीसी मधून आरक्षण दिलं तरच आरक्षण टिकेल, हरिभाऊ राठोड यांची सरकारवर टीका। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिलंय, अधिसूचनेबाबतही निर्णय होईल, मनोज जरांगेंनी संयम राखायला हवा, हसन मुश्रीफ यांचा जरांगेंना सल्ला। मनोज जरांगेंबद्दल मला आदर, पण कोणी काय बोलावं यालाही मर्यादा, दीपक केसरकरांचं वक्तव्य। तर हरकतींवर विचार करून अध्यादेश काढावा लागतो, कायदे तज्ज्ञांकडून जरांगेंनी गोष्टी समजून घ्याव्या, केसरकरांचा जरांगेंना सल्ला। मनोज जरांगेंनी जालना लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी, आंबेडकरांचं आवाहन। तर जरांगे निवडून येतील, प्रकाश आंबेडकरांना विश्वास। जरांगेंच्या भूमिकेला पाठिंबा देत 24 तारखेपासून नांदगाव तालुक्यात दररोज रास्ता रोको आणि साखळी उपोषण, मराठा बांधवांच्या बैठकीत निर्णय। 11 दिवसांपासून उपोषण करणाऱ्या दोघा उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडलं। शरद पवारांचा जरांगेंना वारंवार फोन, पवारांच्या सांगण्यानुसारच जरांगे वागतात, मराठा आरक्षण कार्यकर्त्या संगीता वानखेडे यांचा गंभीर आरोप। शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सिल्वर ओक निवासस्थानी मॅरेथॉन बैठक, 4 तास चाललेल्या बैठकीत पक्षाचं चिन्ह आणि नावाबाबत चर्चा झाल्याची माहिती। मुंबईत काँग्रेस पक्षाच्या राज्य निवड मंडळाची बैठक, महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न। आमदार झिशान सिद्दीकी काँग्रेस सोडण्याच्या वाटेवर, काँग्रेसला माझी गरज नसेल तर मला इतर पर्याय पाहावे लागतील, झिशान सिद्दीकींची एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया। एकनाथ खडसेंनी भाजपमध्ये यावं ही माझीही इच्छा, रक्षा खडसेंचं सूचक विधान। तर खडसेंचा भाजपमध्ये प्रवेश हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय, त्यांच्या मनात काय हे घडल्यानंतरच करेल, रक्षा खडसेंची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीच्या पक्षात एकवाक्यता, आम्हाला काही करून भाजपची हुकुमशाही मोडून काढायची, राऊतांचं वक्तव्य। 27 तारखेच्या बैठकीत जागा वाटप फॉर्म्युला अंतिम होईल, राऊतांची माहिती। 27च्या बैठकीचं वंचितला निमंत्रण नाही, मवियातील तिन्ही पक्षांचं जागा वाटप झाल्यावर तिन्ही पक्षांची जागा वाटपावर चर्चा करणार, आंबेडकरांची माहिती। राजन साळवींच्या कुटुंबियांना हायकोर्टाचा अंतरिम दिलासा, 2 एप्रिलपर्यंत कठोर कारवाई न करण्याचे निर्देश, 2 ते 8 मार्च दरम्यान तपास यंत्रणेपुढे चौकशीसाठी हजर राहण्याचे साळवी कुटुंबियांना निर्देश। कथित बॉडीबॅग घोटाळ्याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांना अटकेपासून दिलासा, 21 मार्चपर्यंत अटक न करण्याचे हायकोर्टाचे आदेश। ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांचे खासगी सचिव दिनेश बोभाटे यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल, सीबीआयने दाखल केलेल्या बेहिशेबी मालमत्तेच्या गुन्ह्याच्या आधारे ईडीकडून गुन्हा दाखल। आमदार सत्यजित तांबेंनी घेतली मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट, पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाच्या मूळ आराखड्यात कोणताही बदल न करता संगमनेर बंदोबस्त नेण्यात यावा, तांबेंची आग्रही मागणी। भाजप नेत्या पंकजा मुंडे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर, पाटोद्यातल्या संत मीराबाई संस्थान महासांगवी येथे आयोजित हरिनाम सप्ताहाला मुंडेंची हजेरी, यावेळी फुलांचा वर्षाव करत महिलांनी केलं मुंडेंचं स्वागत। नंदुरबारच्या धाडगाव इथे शिवसेनेच्या आदिवासी मेळाव्याचं आयोजन, यावेळी खासदार श्रीकांत शिंदेंनी आदिवासी मुलांना घडवली हेलिकॉप्टर सवारी। बारामतीचं राष्ट्रवादी भवन अजित पवार गटाकडे, शरद पवार गटाचं कार्यालय आता भिगवण चौकातील शाकंभरी हॉटेलच्या शेजारी, कार्यालयातील सामान हलवल्यानं महिला कार्यकर्त्या भाऊक। लातूरमध्ये राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळावा आयोजन, यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांना काळे झेंडे दाखवत तरुणांची घोषणाबाजी, संबंधित तरुणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। पंतप्रधान मोदींचा यवतमाळ दौरा निश्चित, 28 फेब्रुवारीला जवळपास 1 ते 1.5 लाख बचत गटाच्या महिलांना संबोधित करणार, प्रशासनाकडून जोरात तयारी सुरू। जेपी नड्डांच्या हस्ते मुंबईत 17 पुतळ्यांचं अनावरण, यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसह स्वातंत्र्यवीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे, सचिन तेंडुलकर यांच्या पुतळ्याचा समावेश। तर कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, मंगल प्रभात लोढा, दीपक केसरकर उपस्थित। जेपी नड्डा यांनी कार्यकर्त्यांना साधेपणाने वागण्यास सांगितलं, म्हणजे मोदींप्रमाणे गरिबीचं ढोंग करा असं सांगितलं। मोदींचे सगळे मित्र कोट्याधीश, संजय राऊतांची जेपी नड्डांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया।
मुंबईत महत्वाकांक्षी कोस्टल रोडचा पहिला टप्पा फेब्रुवारी अखेर किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता. पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याची माहिती. मुंबईत 10,000हून अधिक राजकीय फलक, सर्व राजकीय पक्षांना नोटीस बजावण्याचे हायकोर्टाचे आदेश. तसंच सर्व राजकीय पक्षांना आमच्यासमोर उभं करा, बेकायदा फलक प्रकरणी उच्च न्यायालयाचे निर्देश. समुद्री महामार्गालगत लवकरच म्हाडाची परवडणारी घरं होणार. महामार्गालगत भूखंड घेण्याच्या म्हाडाच्या हालचाली सुरू. मार्च अखेरपर्यंत भूखंडाचा शोध घेण्याचे म्हाडाचे 5 प्रादेशिक मंडळांना निर्देश. पुण्याच्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा मास्टरमाइंड मूळचा पंजाब प्रांतातला. कारागृहात शिक्षा भोगत असताना मास्टरमाइंड वैभव माने आणि हैदर शेख याच्याशी ओळख झाली आणि या ड्रग्ज प्रकरणाला सुरुवात झाल्याची माहिती. पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणी धक्कादायक माहिती समोर. मेफेड्रॉनच्या तस्करांनी ठेवलेले कोड वर्ड्स उघड. आरोपी वैभव मानेला लंबा बाल तर मुंबईत राहणाऱ्या युवराज भुजबळला मुंबई का बंदर म्हणून ओळखलं जायचं. पुण्याची ओळख आता उडता पंजाब सारखी होती, म्हणजे विद्येच्या माहेरघरात हुक्का पार्लर पब संस्कृती म्हणूनच बंद व्हायला हवी. आमदार रवींद्र धंगेकर यांची मागणी. 4,000 कोटींचं ड्रग्ज सापडणं म्हणजे पुणे पोलिसांचं अपयश, धंगेकरांचा आरोप. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरींचं निलंबन. चौधरींनी केलेल्या भ्रष्टाचाराची सीआयडी चौकशी व्हावी, सिनेट सदस्यांची मागणी. माघ पौर्णिमेनिमित्ताने छत्रपती संभाजीनगरच्या तुळजाभवानी मंदिरात छबिना आणि जोगवा तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. राज्य सरकार विरोधात नेटसेट पीएचडी धारक संघर्ष समिती रस्त्यावर. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समितीचं एकदिवसीय आंदोलन. केंद्र शासन आणि यूजीसीच्या निर्देशानुसार 100% प्राध्यापक भरती करण्याची मागणी. कृषी पंपांना 12 तास वीज पुरवठा करण्याच्या मागणीसाठी गोंदियामध्ये शेतकरी आक्रमक. राष्ट्रीय महामार्ग 6 वर शेतकऱ्यांचा रास्ता रोको. आंदोलक शेतकऱ्यांना पोलिसांनी अडवलं. संतप्त शेतकऱ्यांची महावितरण कार्यालयावर धडक. गोंदियाच्या देवरी नागरिक पतसंस्थांच्या अध्यक्षांनी लाखोंचा अपहार केल्याचा आरोप. न्याय मिळत नाही तोपर्यंत अन्नत्याग करण्याचं आंदोलनकर्ते नित्यनिधी संग्राहकची भूमिका. यवतमाळ जिल्ह्यातील इजणी ते हिवरा रस्त्याची दुरवस्था. अनेक वेळा तक्रार करूनही दखल न घेतल्यानं गावकरी संतप्त. नागपूर तुळजापूर महामार्गावर नागरिकांचा रास्ता रोको. आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत. नंदुरबारच्या करण चौफुली परिसरातील एटीएम चोरट्यांनी पळवलं. एसबीआयच्या एटीएम मध्ये 26 लाख रुपये असल्याची बँक अधिकाऱ्यांची माहिती. शहराबाहेर सापडलं रिकामं एटीएम मशीन. पोलिसांकडून चोरांचा शोध सुरू. परभणीच्या गंगाखेडमधील शिवाजीनगरमध्ये 50,000 रुपयांसह 2 मोबाईलची चोरी. यावेळी चोरांनी केली नागरिकांना मारहाण. मात्र त्यानंतर पळ काढणाऱ्या चोरांना पकडून नागरिकांनीही दिला चोप. परभणीच्या जिंतूरमध्ये अपघातात एकाचा मृत्यू. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याच्या गाडीचा धक्का लागल्यानं मृत्यू झाल्याचा मृतांच्या नातेवाईकांचा आरोप. पोलीस ठाण्यात मृतदेह नेत अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकांची मागणी. चंद्रपूरच्या लोणी गावात जन्मदात्या आईवडिलांवरच मुलाचा जीवघेणा हल्ला. कुऱ्हाडीने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न. घटनेत मनोज सातपुतेच्या आईचा जागीच मृत्यू तर वडिलांची प्रकृती चिंताजनक. सिंधुदुर्गातल्या नद्या आणि खाडीत अनधिकृत वाळू उपसा सुरू. याकडे प्रशासन कानाडोळा करत असल्याचा स्थानिकांचा आरोप. वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई व्हावी अन्यथा उपोषण करण्याचा ग्रामस्थांचा इशारा. माघी यात्रेनिमित्ताने भरलेल्या जनावरांच्या बाजाराला दुष्काळाचे चटके. यंदा पाऊस कमी झाल्यानं जनावरांना खाऊ घालायला चारा आणि पाणीही नाही. तातडीने चारा छावण्या सुरू करा, पशुपालकांची मागणी. जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरी आणि कार्यालयावर सीबीआयची धाड. किरू हायड्रो पॉवर प्रोजेक्टशी संबंधित गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयची छापेमारी. पंतप्रधान मोदी गुजरात दौऱ्यावर. वाहतूक, शहरी विकास आणि पायाभूत सुविधांसह विविध विकास कामांचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. यावेळी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांची उपस्थिती. परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांचा 5 मार्चपासून 4 दिवसीय दक्षिण कोरिया जपान दौरा. सेऊलमध्ये आयोजित 10व्या भारत कोरिया प्रजासत्ताक संयुक्त आयोगाच्या बैठकीला हजेरी लावणार. गुलमर्गमध्ये हिमस्खलन झाल्यामुळे 7 पर्यटक बेपत्ता. यात परदेशी नागरिकांचाही समावेश. लष्कर, स्थानिक पोलिसांकडून शोधकार्य सुरू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.